नमस्कार. आज आपण नवनाथ भक्तिसार या प्रसिद्ध ग्रंथातील एका खूपच रंजक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका राणीची, जिने अमरत्वाचं रहस्य शोधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. या कथेची सुरुवातच मुळी दोन टोकाच्या शक्तींच्या मुकाबल्याने होते. विचार करा, एका बाजूला आहे सगळी ऐहिक सत्ता, राजेशाही थाट, आणि दुसऱ्या बाजूला आहे अथांग अमर्याद आध्यात्मिक सामर्थ्य. पण ही कथा नीट समजून घ्यायची असेल तर आधी आपल्याला त्या काळात आणि त्या जगात शिरावं लागेल. हे जग होतं नवनाथांचं, म्हणजेच 9 महान सिद्धयोग्यांचं, ज्यांच्या शक्तीची आणि ज्ञानाची कल्पना करणं ही कठीण आहे. आता या नाथसिद्धांच्या ज्ञानाची व्याप्ती किती अफाट होती याचा थोडा अंदाज घ्या. हे आकडे बघा. जालंधरानाथांच्या नावावर 6 कोटी श्लोक, म्हणजे हे केवळ आकडे नाहीयेत, नाही का, तर हे त्यांच्या समुद्रासारख्या अथांग ज्ञानाचं आणि त्यांच्या शक्तीचं एक प्रतीक आहे. तर आपल्या या गोष्टीतले जे मुख्य योगी आहेत ते म्हणजे जालंधरनाथ, नवनाथांपैकी एक, अत्यंत शक्तिशाली. आणि ते प्रवास करत करत गौड बंगाल नावाच्या एका संपन्न राज्यात येऊन पोचतात. आणि ते तिथे काय करतात? त्या राज्याच्या वैभवाला, तिथल्या वर्धडीला त्यांना कशाशीच काय देणं घेणं नाही. ते फक्त एका जागी बसून खोल ध्यानात मग्न आहेत. कल्पना करा, एकीकडे ते गजबजलेलं शहर आणि दुसरीकडे ही अचल शांत मूर्ती. काय जबरदस्त विरोधाभास आहे हा. मग काय होतं जेव्हा ही दोन पूर्णपणे वेगळी जगं एकमेकांसमोर येतात? तेव्हाच तर खरी गोष्ट घडते. आणि इथेच आपल्या कथेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पात्राची एंट्री होते, राणी मैनावती. ती आपल्या राजमहलातून त्या तेजस्वी योग्याला पाहते. त्या योग्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि ती अलिप्तता बघून राणीच्या मनात एक विचित्र खळबळ माजते. तिच्याकडे सगळं काही आहे, हो ना, धन, सत्ता, मान, सन्मान, पण तरीही तिला आतून काहीतरी कमी वाटते. एक पोकळी जाणवते. आणि तिला क्षणार्धात कळतं की तिला जे हवंय ती शांती, ती मुक्ती, ती राजमहालात नाही तर त्या योग्याकडे आहे. मैनावतीचा निश्चय तर पक्का होता. तिने काय केलं? आधी आपल्या दासींना पाठवलं, पण त्यांचं काही चाललं नाही. त्या योग्याचं लक्षच विचलित झालं नाही. आणि तेव्हा राणीला एक गोष्ट स्वच्छ कळाली की इथे राणी म्हणून जाऊन चालणार नाही. इथे तर एक सामान्य साधक बनून पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन जावं लागेल. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. जेव्हा मैनावती जालंधरनाथांसमोर पोहोचते तेव्हा ते तिचं स्वागत वगैरे काही करत नाहीत. उलट इथूनच तिची खरी परीक्षा सुरू होते. जालंधरनाथांना हे पाहायचं होतं की ही राणी खरंच ज्ञानासाठी आली आहे की फक्त हौस म्हणून. मैनावतीची मागणी अगदी स्पष्ट होती. तिला दुसरं काहीही नको होतं. ती म्हणते, मला ते ज्ञान द्या जे मला या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचं मुक्त करेल. यावर जालंधरनाथांची प्रतिक्रिया काय होती? ते तिला थेट धुडकावून लावतात. म्हणतात, अगं तू राणी आहेस, परत जा, महालात जा, आपल्या पतीकडे, मुलाकडे लक्ष दे. हा अवघड मार्ग तुझ्यासाठी नाहीये. तुझं मन अजूनही संसारातच अडकलंय. म्हणजे बघा, इथे 2 जगांची थेट टक्कर होतीये. एकीकडे आहे राणीचं कर्तव्यांचं जग, क्षणभंगूर सुखांचं जग, आणि दुसरीकडे आहे जालंधरनाथांचं वैराग्याचं, शाश्वत सत्याचं जग. आणि ते तिला याच 2 मार्गांपैकी एक निवडायला भाग पाडत होते. मैनावतीचा निश्चय बघून जालंधरनाथ तिची शेवटची आणि सगळ्यात भयानक परीक्षा घ्यायचं ठरवतात. ते काय करतात? आपल्याच शरीरावर एक किळसवाणी, सडणारी जखम तयार करतात. त्यांना हेच बघायचं होतं की ही राणी या शरीराच्या पलीकडे पाहू शकते का, की या रूपाला बघून ती घाबरून पळून जाते. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. मैनावती अजिबात डगमगत नाही. तिला किळस वगैरे काही वाटत नाही. उलट ती पुढे येते आणि अत्यंत निष्ठेने, मायेने ती जखम स्वच्छ करते, त्यावर उपचार करते. तिच्या त्या एका कृतीतून तिने दाखवून दिलं की तिची भक्ती, तिचं समर्पण किती खरं आणि किती खोल आहे. मैनावतीची ही अविचल निष्ठा पाहून जालंधरनाथ एकदम प्रसन्न होतात. आता त्यांची खात्री पटते की ही राणी खरंच त्या सर्वोच्च ज्ञानाची अधिकारी आहे. आणि मग ते तिला ते ज्ञान देतात ज्यासाठी तिने एवढं सगळं सोसलं होतं. ती विद्या म्हणजे संजीवनी विद्या. म्हणजे काय? तर ते ज्ञान जे आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची, आपल्या अमर आत्म्याची ओळख करून देतं. आणि एकदा का ती ओळख झाली की मृत्यूची भीतीच उरत नाही. हे ज्ञान मिळाल्यानंतर मैनावतीचं जणू काही रूपांतरच होतं. ती आता फक्त राणी राहत नाही, ती बनते चिरंजीव, म्हणजेच ती अमरत्वाच्या अवस्थेला पोचते. गोष्ट तर इथे संपते, पण एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. मैनावतीला जे अमरत्व मिळालं त्याचा खरा अर्थ काय होता? फक्त जास्त काळ जगणं की मृत्यूची भीतीच मनातून निघून जाणं?
कदाचित खरं अमरत्व म्हणजे हेच असेल, हे समजणं की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आणि आत्म्याला तर कधीच मृत्यू नसतो. मग भीती नसली, गमावण्यासारखं आहेच काय?